मी इथे अर्धा किलो मटण घेतले आहे. ते स्वच्छ 7-8 वेळा पाण्याने धुवून घेतले. ते मी आता लगेच शिजवणार आहे, त्याच्यामुळे मी त्याला हळद, मीठ, लिंबू वगैरे लावलेलं नाहीये. तुम्हाला जर नंतर शिजवायचं असेल तर तुम्ही त्याला थोडंसं हळद, 1 चमचा मीठ आणि लिंबू टाकून 1-2 तास ठेवू शकता. आता इथे कुकरमध्ये तेल टाकून घेऊ. त्यात मी मोठे 3 चमचे धना पावडर टाकली, थोडीशी हळद. हे आता थोडंसं परतून घेऊ, म्हणजे धना पावडरचा कच्चा वास येणार नाही. आता त्यात हे मटण टाकून घेऊ. मटण हे चांगले परतून घ्यायचे, त्यात लगेच मीठ नाही टाकायचं. मीठ जर टाकलं तर पाणी सुटतं आणि मग ते चांगलं परतलं जात नाही. हे चांगलं परतून घ्यायचं. हे बघा, आता मी चांगलं परतून घेतलेलं आहे, त्याला तेल पण सुटायला लागलेलं आहे. आता आपण टाकू मीठ. मग तुम्ही चवीनुसार मीठ टाकू शकता. आता याला परत चांगलं पाणी सुटेपर्यंत परतून घ्यायचं. बघा, आता मी चांगलं परतून घेतलेलं आहे, त्याला तेल पण सुटायला लागलेलं आहे. आता आपण टाकू मीठ. मग तुम्ही चवीनुसार मीठ टाकू शकता. मीठ टाकल्यावर लगेच पाणी सुटतं, त्याच्यामुळे मीठ लवकर टाकायचं नाही. पहिल्यांदा 5-6 मिनिट चांगलं परतून घ्यायचं. तेल सुटलं का मग मीठ टाकून घ्यायचं. आता मी तर गरम पाणी केलेलं आहे, साधारण ते 3 ग्लास असेल. तुम्ही तुमच्या मनाने टाकू शकता, तुम्हाला सूप किती पाहिजे. आता याला उकळी काढून झाकण लावू. आता याला एक उकळी काढून घेऊ आणि झाकण लावून 5 ते 6 शिट्ट्या काढून घेऊ. आता मटण शिजेपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊ. तर आपण वाटणासाठी लागणारं साहित्य बघू. तर त्यासाठी मी घेतलं आहे 2 मोठे कापलेले कांदे, कोथिंबीरीची देठं, खोबरं, साधारण पाऊण वाटी खोबरं आहे हे. आपलं जे खोबरं वाटी असते ना, ती पाऊण वाटी आहे. 2 चमचे फुटाणे, 1 चमचा तीळ, 1 चमचा खसखस, थोडासा लसूण, 1 मिरची, आलं. आता हे आपण भाजून घेऊ. आता आपण पहिले खोबरं भाजून घेऊ. लाल व्हायला लागलं का त्यात टाकायचे तीळ आणि तीळ आणि खसखस. हे लेट टाकायचं, नाही तर ते लवकर जळतं. त्याच्यामुळे खोबरं थोडं भाजत आलं का मग हे तीळ आणि खसखस टाकायचे. ते सेपरेट जर टाकले तर जळून जातात. आणि एकदम कमी गॅसवर भाजून घ्यायचं. आपला खोबऱ्याचा पण कलर चेंज झालेला आहे. आता आपण हे काढून घेऊ. त्यात थोडंसं तेल टाकू, म्हणजे तो छान भाजतो. आता चांगला भाजून घेऊ. आता त्यात आपलं जे आलं, लसूण आणि मिरची होती ना, ती पण टाकून घेऊ. हा चांगला आता सोनेरी होईपर्यंत भाजून घेऊ. आता हे बघा, आपला कांदा चांगला भाजलेला आहे. तो मी तेल टाकून भाजला होता, त्याच्यामुळे मग ते छान लागतो. आता तो काढून घेऊ. आता हे वाटण मिक्सरला बारीक करून घेऊ. तर त्यासाठी मी इथे घेतलं आहे, हे आपण जे खोबरं, तीळ, खसखस जी भाजली होती ना, ती पहिल्यांदा बारीक करून घेऊ. त्यात हे फुटाणे टाकू. आणि आता या कोरड्या वस्तू पहिल्यांदा बारीक करून घेऊ, म्हणजे त्या लवकर बारीक होतात. आता हे बघा, मी ह्या कोरड्या वस्तू आहे ना, त्या पहिल्यांदा
पाणी न टाकता बारीक करून घेतलेलं आहे. पाणी जर टाकलं तर खोबरं लवकर बारीक होत नाही, म्हणून ते पहिल्यांदा पाणी न टाकताच बारीक करून घ्यायचं. आता त्यात एक कांदा, कोथिंबीरचे दांडे आणि त्यात पाणी टाकून एकदम बारीक करून घ्यायचं. आता हे वाटण एकदम बारीक करून घेऊ. हे बघा, आता मी हा मसाला एकदम बारीक करून घेतलेला आहे. एकदम बारीक वाटून घ्यायचा. आता मटण शिजले की नाही ते चेक करू. इथे मी 5 शिट्ट्या घेतल्या होत्या आणि त्यातली पूर्ण वाफ जाऊन दिली होती. तर हे मटण चांगलं शिजलेले आहे. 5 शिट्ट्या घेऊन पूर्ण वाफ जाऊन दिली होती, त्यानंतर हे मटण चांगलं शिजलेलं आहे. आता मी जे आपलं वाटण केलं होतं ना, ते रस्स्यासाठी काही काढलेलं आहे आणि थोडंसं पाऊण वाटी सुक्क मटणासाठी काढलेलं आहे. जे आपण सुक्क मटण करणार त्यासाठी पाऊण वाटी काढलेलं आहे आणि बाकीचं रस्स्यासाठी ठेवलेलं आहे. आणि मटण शिजवलं होतं ना, ते पीस सुक्कासाठी सेपरेट काढलेलं आहे. पिवळं पाणी जे होतं ते रस्स्यासाठी सेपरेट ठेवलेलं आहे आणि त्यात थोडेच पीस ठेवलेले आहे. आता आपण पहिल्यांदा सुक्क मटण करायला घेणार आहे, तर त्यासाठी हा वाटलेला थोडासा मसाला टाकू. त्यात टाकू तेल. तेल हे तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता. हा मसाला थोडा परतून घेऊ. आता हा मसाला थोडासा परतला का त्यामध्ये मग टाकू गरम मसाला. 1 चमचा मी गरम मसाला घेतलेला आहे. त्यानंतर 1 चमचा मटन मसाला, थोडीशी हळद, 1 चमचा धना पावडर. हळद आणि धना पावडर टाकली कारण आपण हे सुक्क मटण करतोय, त्यात ते पिवळं पाणी ओतणार नाही, म्हणून आपण धना आणि हळद पावडर टाकलेली आहे. आणि चवीनुसार मिरची. आता हे सगळं एकदम त्याला तेल सुटेपर्यंत परतून घेऊ. आता यामध्ये स्टार्टिंगला तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कांदा पण 1 कांदा कापून टाकू शकता. तो कांदा छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आणि मग हे मसाले टाकायचे. मी ते कांदा नाही टाकलेला. हे बघा, आता याला छान आहे ना तेल सुटायला लागलेलं आहे आणि मसाला पण कढईला सोडायला लागलेला आहे. आता त्यात टाकू हे मटण. हे मिक्स करून घेऊ व्यवस्थित. चवीनुसार मीठ. हे चांगलं आता मिक्स करून घ्यायचं. याला थोडंसं पाणी सुटेल. आता हे बघा, आता हे छान परतलेलं आहे. आता कोथिंबीर घालून घेऊ आणि मिक्स करून घेऊ. आता आपण हे सुक्क मटण काढून घेऊ आणि ह्यात कढईमध्ये रस्सा करायला घेऊ. कढईमध्ये रस्सा करणार आहे. कढई चेंज करायची काही गरज येत नाही. तर त्यासाठी आपण हा टाकून घेऊ वाटलेला मसाला. तेल. आता हे चांगलं परतून घेऊ. आता थोडासा मसाला परतला गेला का त्यात टाकायचे मसाले. तर मी इथे 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा मटन मसाला,
चवीनुसार मिरची टाकत आहे. मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. आता मी तर हळद आणि धने पावडर टाकलेलं नाही, कारण आपण जे पिवळं पाणी काढलेलं आहे त्यात आपण हळद आणि धने पावडर टाकली होती. म्हणून आता याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेऊ. चवीनुसार मीठ पण टाकू आणि तेल सुटेपर्यंत आता परतून घेऊ. हे बघा आता मसाला चांगला परतलेला आहे, त्याला तेल पण सुटायला लागलेलं आहे आणि कढईला तो सोडतोय. तर त्यात आता आपण टाकून घेऊ आपलं हे पिवळं पाणी. आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. थोडीशी कोथिंबीर टाकू. तुम्हाला यात जर अजून पाणी टाकायचं असेल तर थोडंसं गरम करून पाणी टाकायचं, म्हणजे आपली तरी जात नाही. आता मी या रश्श्याला एक उकळी काढून घेतलेली आहे आणि त्याला छान कलर पण आलेला आहे. आणि आपण गरम पाणी टाकल्यामुळं त्याला छान तरी पण आलेली आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. आता तुम्हाला किती लोकांसाठी बनवायचं त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. मी तर 3 लोकांसाठी बनवलं होतं, त्यामुळे पाणी थोडंच टाकलेलं आहे. हे बघा आता आपला रस्सा, सुक्क मटण आणि पिवळं पाणी तयार आहे. हे बघा तुम्ही बघू शकता.